नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप छान विषयावरती मी बोलणार आहे. आपण गुरु भ्रमण पाहिलं होतं गेल्या वर्षी, जेव्हा 2 महिन्यासाठी गुरु कर्क राशीत आला होता आणि परत मागे मिथुनेमध्ये गेला, उरलेलं त्याचं मिथुनेतलं भ्रमण पूर्ण करण्यासाठी. ग्रह आपला नियम सोडत नाहीत, त्याच्यामुळे 1 वर्षभर गुरु एका राशीत असतो, तो 1 वर्ष त्याचं पूर्ण करतोच. आता ह्या वर्षी परत 1 जून 2026ला गुरु कर्क राशीमध्ये येणार आहे आणि तो 5 महिने तिथे असणार आहे. आणि जून महिन्यामध्ये तिथे म्हणजे 1 जूनला आल्यापासून तो 31 ऑक्टोबरपर्यंत तो कर्क राशीमध्ये संपूर्ण रास फिरून तो पुढच्या राशीत 2 महिन्यासाठी सिंह राशीत जाणार आहे. आणि तिथून परत 2 महिन्यांनी मागे येऊन जानेवारीपासून 24 जानेवारीपासून परत 24 जून 2027च्या आधी तिथपर्यंत हा गुरु परत कर्केमध्येच असणार आहे. त्यामुळे आता ह्या कर्क राशीमधला गुरु हा बराच काळ कर्क राशीत आहे आणि प्रत्येक रास लग्नासाठी तो कसे परिणाम देतो हे आपण बघूया. गुरुचं भ्रमण कसं परिणाम देतं हे बघणं ना फार मौज मजेचं असतं. ते अशासाठी की गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे आणि तो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये सर्व चांगल्या गोष्टी दाखवतो. त्याच्यामुळे तो किती प्रकारे आपल्याला चांगलं फळ देणार आहे, कुठल्या रास लग्नासाठी किती वेळ चांगला आहे, हे सगळं आपल्याला बघायला फार मजा येते. आपण सर्व राशींसाठी आणि सर्व लग्नांसाठी, म्हणजे ही रास हे लग्न असं मी सांगणार आहे. आणि त्या राशीमध्ये किंवा लग्नामध्ये नक्षत्र ठरलेली आहेत. या प्रत्येक नक्षत्रासाठी तो गुरु कसं फळ देतोय हे पण आपण बघायचं आहे. चला जाऊया पुढच्या राशीकडे. कर्क रास, कर्क लग्न यांच्यासाठी बघूया कर्क राशीतच येणारा गुरु काय काय करेल. आता कर्क राशीचं आणि गुरुचं नातं फार छान आहे हो, कारण कर्क रास आईची आणि गुरु माऊली आहे. त्यामुळे स्वतःच्याच राशीमध्ये गुरु येतोय. आपण स्वतःच्याच घरी गेलो की किती छान, स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या काम करण्याच्या राशीत. गुरुची रास नाही आहे कर्क रास, पण कर्क राशीमध्ये गुरु फार सुंदर परिणाम देतो ना. आईच्या राशीमध्ये आलेली आहे, ही आई आहे गुरु हा. त्यामुळे 13 जूनपर्यंत हा उच्चीचे परिणाम देणार आहे, अप्रतिम परिणाम देणार आहे. ग्रह जिथे असतो तिथे पहिले परिणाम देतो. नंतर हा इथे दिशाबल, राशीबल, चेष्टाबल, भावबळ अशा सगळ्या प्रकारचं बळ या कर्क राशीतल्या कर्क लग्नातल्या गुरुला आहे. ही माणसं आईसारखी समजूतदार, प्रेमळ अशी अजून तशीच वागणार आहेत. करिअरमध्ये प्रगती, शिक्षणामध्ये प्रगती, समाजोपयोगी कामं करणं. चंद्राबरोबर असल्यामुळे जेव्हा कर्क राशीमध्ये चंद्र असताना कर्क राशीमध्ये गुरु आलाय, याला म्हणतात गजकेसरी योग, म्हणजे दारी हत्ती जुळण्याचा योग, म्हणजे ऐश्वर्य देणारा योग. हा ऐश्वर्याचा योग आहे. परत हा गुरु लग्नस्थानामधून पंचमाकडे बघतोय, कर्क राशीतून सप्तमाकडे बघतोय आणि नवमाकडे बघतोय. पंचमाकडे बघतोय तर इथे खूप क्रिएटिव्हिटी आणतोय तुमच्यामध्ये. तो कर्क रास कर्क लग्नाच्या लोकांच्या हातून खूप छान क्रिएटिव्ह कामं होणार आहेत. सप्तमाकडे बघतोय, विवाहित जो आहेत त्यांचे विवाह ठरण्याची आत्ताच ही संधी आहे. आणि जूनमध्ये 8 जूनपासून शुक्राचीही तुम्हाला साथ आहे. त्यामुळे अगदी मनपसंत जोडीदार तुम्हाला मिळणार आहे. अगदी छान जोडीदाराची वाट बघा. सप्तमामध्ये तो कायद्याची कामं पण यशस्वी करतो, कारण सप्तम स्थान हे लीगल कराराचं स्थान आहे. मनासारखे करार होतील. विवाह आपण करारच आहे ना, म्हणून तर तिथे सप्तमामध्ये विवाहाचा योग आणतोय तो. 13 जूनपर्यंत सगळीकडे यश आहे. 17 जून ते 13 ऑगस्ट करिअरमध्ये चढती कमान आहे. आणि एकूणच ह्या संपूर्ण गुरुमध्ये जो पुढे 27 सालामध्ये 24 जूनपर्यंत आहे, हा संपूर्ण कर्क राशीचा गुरु कर्क राशीसाठी सगळ्या आघाड्यांवर उत्तम परिणाम देणार आहे, कारण तो मोस्ट कम्फर्टेबल गुरु आहे. आपण पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा या 3 नक्षत्रांसाठी बघूया.
मुळात या लोकांचं नक्षत्र पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा आणि गुरु पण याच 3 नक्षत्रांमधून अशी इथे जोड झालेली आहे. त्यामुळे पुनर्वसू मध्ये असणारा गुरु हा 13 जून पर्यंत आहे. हा पुनर्वसूसाठी उत्तमच आहे आणि पुष्यसाठी पण उत्तम आहे, कारण तो दुसरा आहे नक्षत्र. 17 जून पासून पुढे 13 ऑगस्ट पर्यंत पुष्यसाठी चांगलं आहे आणि आश्लेषासाठी चांगलं आहे. आणि आश्लेषासाठी तर आश्लेषा नक्षत्रातला संपूर्ण गुरु म्हणजे गुरु कर्क राशीत गेला, कर्क राशीतून पुढे सिंहीत गेला, सिंहीतनं परत कर्क राशीत गेला. ह्या दोन्ही कर्क राशीमध्ये येण्याच्या वेळांमध्ये, या सर्व महिन्यांमध्ये कर्क रास आश्लेषा नक्षत्र मज्जा करणार आहेत. त्यांना उत्तम गुरु आहे. प्रगती करणारा, ज्ञान देणारा, शहाणपणा देणारा, माया करणारा, लोकांशी नातं संपादणारा, जोडीदार मिळवणारा, बिझनेस करणारा, कायद्याची कामं करणारा, तीर्थक्षेत्रामध्ये जाण्यासाठी त्यांना उद्युक्त करणारा. काय करत नाहीये हा गुरु? कर्क राशीतल्या लोकांना फार चांगला आहे. हा जरी पहिला गुरु आहे पण तो गुरु आहे आणि तो सर्वात मोठा शुभग्रह आहे. त्याच्यामुळे याचं फळ हा जिथे जिथे बघतो आणि जिथे असतो तिथे तो कुंडलीच्या लग्नेशाचा, राष्ट्राधिपतीचा मित्र आहे का शत्रू यांनी काही फरक पडत नाही त्याला. 20 ते 40 आपण आतापर्यंत सगळीच माणसं एकत्र पाहिली. आता आपण स्पेसिफिक बघूया. 20 ते 40 वयाच्या लोकांसाठी कौटुंबिक सुखाचा आणि कौटुंबिक प्रॉपर्टीचा, कारण 30-35 मध्ये जे कर्तृत्ववान आहेत कर्करासवाले ते घरं बांधणार आहेत आणि उत्तम प्रॉपर्टी करणार आहेत आणि प्रवासालाही हा उत्तम गुरु आहे. 40 ते 60 मध्ये जी माणसं आहेत जी कर्तृत्व दाखवून खूप पुढे गेलेली आहेत, आयुष्यामध्ये सफल झालेली आहेत आणि ही कर्क राशीची माणसं असल्यामुळे अर्थातच या माझ्या सगळ्या यशामध्ये माझ्या कर्माचा काय वाटा आहे आणि हे सगळं मला कुणी सहजपणे करून दिलं, कोण याचा वाटेकरी होतं याचा विचार करावासा वाटतो. आणि हे सगळं करत असताना त्यामुळे या कर्क राशीच्या लोकांना जेव्हा तो गुरु भाग्याकडे बघतोय तेव्हा गुरुची भेट घडवून देईल. शिवाय तुम्ही परदेशी जाल, तीर्थक्षेत्री जाल, कारण हे भाग्यस्थानी लांबच्या प्रवासाचं स्थान आहेच. 60च्या पुढच्या लोकांना गुरु भेटल्यानंतर अत्यंत उत्तम आध्यात्मिक प्रगतीचा काळ आहे. घराच्या राशीमध्ये असलेला गुरु हा घर हे माणसाचं सर्वात आनंदाचं स्थान असतं की नाही. म्हणजे तुमच्या अध्यात्माची सुरुवात ही तुमच्या घरातून, घर तुमच्या आनंदाचं स्थान, चतुर्थ तुमच्या मनाचं स्थान, त्यामुळे तुमच्या मनातूनच होते आणि मगच तुम्ही कर्म करता समोर दशमात. त्यामुळे कर्क राशीच्या आणि कर्क लग्नाच्या लोकांना हा कर्केचा गुरु जो आहे ना हा उत्तम आध्यात्मिक अनुभूती पण देईल. ज्यांचं वय जास्त आहे आणि ज्यांनी या मार्गामध्ये काही ना काहीतरी काम केलेलं आहे, बघा काय अनुभूती येते आणि माझ्याशी शेअर करा. मी वाट बघते तुमच्या अभिप्रायांची. माझे चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढच्या राशीतल्या लोकांना गुरु कसा आहे त्याच्याकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.